नमस्कार मित्रांनो, गुरुमाऊली या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या मंत्राचा जप करत असतो। कुणी स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असेल, कुणी गजानन महाराजांचा करत असेल, अथवा कुणी कुठल्या देवी देवतांचा करत असेल, कुणी गुरु मंत्रांचा करत असेल, तर कुणी महाराजांची नित्यसेवा करत असेल, मल्हारी सप्तशती, दुर्गा सप्तशती वाचत असेल, तर कुणी पारायण करत असेल, अनुष्ठान असेल, वाचन असेल, काहीही क्रिया जो जपाशी सेवेशी संबंधित करत असेल त्याच्याकरिता हे शास्त्रवचन अत्यंत गरजेचे आहे। म्हणून लक्षपूर्वक आपण हे ऐकायला हवं। या शास्त्रवचनामध्ये स्कंद पुराणामध्ये असे सांगितले आहे की आपण एखाद्या वेळेला जपाला बसलेलो आहोत, सेवेला बसलेलो आहोत किंवा एखादा ग्रंथ वाचन करत आहोत, तेव्हा कुणीतरी आपल्याला आवाज देते आणि आपण त्यात बोलतो, किंवा कुणीतरी काहीतरी करतं, किंवा फोन आला, काही झालं तर आपण मध्येच बोलतो। तर मित्रांनो, स्कंद पुराणात असं सांगितलं आहे, जपाच्या मध्ये किंवा ग्रंथ वाचन करताना जो कोणी बोलेल, हे बोलणं म्हणजे कसं अत्यंत गरजेच्या वेळेस जर त्याला हे नाईलाजास्त बोलावं लागलं, म्हणजे त्याच्या मौनाचा जर भंग झाला, तर त्यावेळेस त्याने प्रायश्चित्त म्हणून विष्णूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा अथवा विष्णूंच्या स्वरूपाचं चिंतन करावं, मनन करावं। ते स्वरूप एक वेळा लक्षात घ्यावं। या केवळ केलेल्या क्रियेने सुद्धा आपल्याला जपामध्ये, सेवेमध्ये बोलल्यामुळे किंवा मौन भंग झाल्यामुळे जो काही दोष लागणार आहे, तो त्या दोषाचं या क्रियेमुळे, विष्णूंच्या नामस्मरणामुळे निराकरण होतं। तसेच मित्रांनो, गुरुचरित्र पारायण करत असताना, वाचत असताना काही चुका झाल्यास तर त्याचे दोष लागू नयेत म्हणून संध्याकाळी झोपायच्या आधी विष्णू सहस्रनाम अवश्य वाचावे। यामध्ये विष्णूंच्या सहस्रनामांचा उल्लेख केलेला आहे। यामुळे वाचताना व नकळत झालेल्या दिवसभरातील चुका माफ होतात। तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा। श्री स्वामी समर्थ।